तर मित्रांनो, आज मी बनवणार आहे आमरस पुरी। आज संकष्टी आहे, सो माझा उपवास आहे, तर थोडासा चांगला बेत बनवायचा विचार आहे। सो मी पीठ मळून घेतलं आणि त्याच्यानंतर हे आमरस मम्मी बनवते। ॲक्च्युली मला नाही जमत बनवायला, मी कधी बनवलाच नाही आमरस, त्याच्यामुळे आमरस हा मम्मीच बनवते आणि तिच्या हातचाच खूप छान लागतो। त्याच्यामुळे मग आम्ही असं ग्राइंड करून घेतलं आंबा। त्याच्यानंतर मम्मीची प्रोसेस चालू आहे सगळी आणि मी व्हिडिओ घेते सगळ्या गोष्टीची। त्याच्यानंतर बघा पल्प काढला आम्ही। त्याच्यानंतर आम्ही गूळ नाही वापरत आमरसमध्ये, आम्ही साखरच वापरतो की बिकॉज मला मम्मीला गुळाचा आवडतो पण मला साखरेचाच आवडतो, सो साखरेचाच बनतो आमच्या घरी। अशा प्रकारे आमरस तयार झालेला आहे आणि आपण त्याला थंड व्हायला आता फ्रीजमध्ये ठेवूया। आणि त्याच्यानंतर मग मी लगेच पुऱ्या तळायला घेतल्या, पुऱ्या बनवायला घेतल्या म्हणजे, आणि येतात बरं मला पुऱ्या लाटायला। आता मी कशी लाटते बघा, किती गोल लाटले हे की नाही, मस्त चपाती। आणि मी पुऱ्या अशी करते, कापून करते, मी गोल गोल नाही लाटत बसत, मी हे अशा पुऱ्या करते। आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा, अशा पुऱ्या मस्त फुगतात आणि छान बनतात। त्याच्यानंतर आपण बनवून घेतलेलं आहे आणि मग मी सगळ्या एकदम बनवून घेतल्या आणि मग एकदम तळायला घेतल्या। अशा प्रकारे पुऱ्या पण तळून झालेल्या आहेत, बघू शकता कशी मस्त फुगते। अशीच पुरी छान फुगते, मी गोल कधीच नाही बनवल्या, मी अशाच बनवते। त्याच्यामुळे सगळं जेवण झालेलं आहे, या तुम्ही पण जेवायला, बाय।